अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित् सुखं परमहंस गतिं तुरीयं यत्स्वप्न जागर सुषुप्तिम् अवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलम् अहं न च भूतसंगः। आचार्य शंकराचार्य महाराज की जय। नमस्कार, मी कीर्तनकार मोहक रायकर। आपल्या विश्वामध्ये अनेक प्रकारच्या संस्कृतींनी जन्म घेतला, अनेक संस्कृती उगम पावल्या, पण कालांतरानं काही कारणास्तव त्या संस्कृतींचा नाशही झाला। अशा अनेक संस्कृती आल्या आणि अशा अनेक संस्कृती निघूनही गेल्या। पण लोकमान्य टिळक ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे भारतीय संस्कृती अशी एकमेव संस्कृती आहे की जी कशी का असेना ती टिकून राहिली। याचे एकमेव कारण आपल्या गावोगावी होणारे उत्सव महोत्सव, मग ते रामाचे असोत, कृष्णाचे असोत, शंकरांचे असोत, दत्तांचे असोत, संत सत्पुरुषांचे असोत, गावोगावी होणारे उत्सव महोत्सव आणि त्या उत्सव महोत्सवानिमित्तानं अनेक कीर्तनकारांची आयोजित केलेली कीर्तन सेवा, अशा दोन प्रमुख कारणांनी लक्षात घ्या आपली ही संस्कृती टिकून आहे। याचबरोबरीनं पाटणकर परिवारातर्फे 10 डिसेंबर ते 17 डिसेंबर सालाबाद प्रमाणे दत्त जन्मोत्सवाचा अतिशय सुंदर असा उत्सव, दत्त जन्मोत्सव आयोजित केला जातो। याच पद्धतीनं ह्याही वर्षी तो 8 दिवसांचा सुंदर असा महोत्सव आयोजित केलेला आहे। आणि त्यानिमित्तानं कीर्तन सेवेमध्ये काय बरं चिंतनाचा भाग आपण निरूपणाकरता घ्यावा असा विचार डोकावत असताना अतिशय शांत अशा भक्तिरसाच्या स्थळी ठिकाणी आपण काय सांगावं, तर भगवंतानं जी आपल्याला क्षमता दिलेली आहे श्रोते हो, कोणती क्षमता, तर पारमार्थिक आध्यात्मिक नावाची जी क्षमता आहे, अशी कोणतीही क्षमता मनुष्य सोडून इतरत्र प्राण्यांमध्ये पशूंमध्ये दिलेली नाही। फक्त मनुष्यच या भगवंताला परमात्म्याला जाणू शकतो, अनुभवू शकतो, बघू शकतो। जसं अर्जुनानं पाहिलं, जसं शबरीनं पाहिलं, या पद्धतीनं मला आपल्याला सांगायचं आहे तत्वमसी म्हणजेच अहम ब्रह्मास्मी ह्या वाक्याचा बोध येणे म्हणजेच काय की ते ब्रह्म मी आहे। ते ब्रह्म म्हणजे ते परमतत्व, तो भगवंत मी आहे ह्याचा अनुभव येणे। आणि तो एकदा अनुभव आपल्याला आला, आपल्याला म्हणजे प्रत्येक जीवाला, ज्यानं ज्यानं मनुष्य जन्म धारण केला, 84 लक्ष योनी फिरवून ज्यानी ज्यानी म्हणून मनुष्य जन्म धारण केला, त्यांनी एकदा मी ब्रह्म आहे, ते परमतत्व मीच आहे याचा एकदा अनुभव घेतला की भगवंताने दिलेल्या क्षमतेचा उपयोग झाला। लक्षात घ्या, जोपर्यंत आपण मी ब्रह्म आहे असं जाणत नाही, अनुभवत नाही, तोपर्यंत ती क्षमता आपल्याजवळ आहे पण ती तशीच पडू नये, त्याचा आपण उपयोग करत नाही। लक्षात घ्या, मग मी ब्रह्म आहे म्हणजे नेमकं काय, ते परमतत्व म्हणजे मी आहे म्हणजे नेमकं काय, ह्यावरच आपण निरूपण 10 डिसेंबर ते 17 डिसेंबर ह्या दत्त जन्मोत्सवामध्ये दत्त मंदिर वाडा ह्या मंदिरामध्ये ऐकणार आहोत। रोज संध्याकाळी 4 वाजता ही कीर्तन सेवा होणार आहे। त्यामुळे सर्व पंचक्रोशी व दशक्रोशीतल्या श्रोत्यांना माझी कळकळीची विनंती आहे, प्रार्थना आहे की आपण सर्वांनी ह्या ब्रह्मचिंतनाचा आनंद घ्यावा। लक्षात घ्या, आणि ते ब्रह्म मी आहे ह्याचा अनुभव येईपर्यंत आपण भगवंताला प्रार्थना करायची की ह्या जन्मामध्ये आम्हाला समजू दे की ते जे तत्व आहे म्हणजे तू जो आहेस तोच मी आहे। लक्षात घ्या, याकरता आपण सगळ्यांनी ह्या दत्त जन्मोत्सवाच्या या संपूर्ण उत्सव काळामध्ये सगळ्या सेवांचा लाभ घ्या, आनंद घ्या, एवढं सांगतो आणि पाटणकर परिवारातर्फे आपल्या सगळ्यांना निमंत्रण देतो। जय जय रघुवीर समर्थ। काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।